काचा बदाम वगैरे कोणीतरी बोलून जातो आणि तो अर्ध्या रात्रीत पॉप्युलर होऊन जातो. बदाम बदाम दादा काचा बदाम आमागाचे नाही का बुबू भाजा बदाम. आपल्याकडे चंगड्या बोले कुहू, चांगल्या बोले ही लोक पॉप्युलर का होतात त्याच्या मागे हे ज्योतिषशास्त्र सुद्धा आहे. किंवा सोशल मीडियावर हिट होण्यासाठी एखाद्याच्या कुंडलीमध्ये कुठली अनुकूलता लागते. सोशल मीडियासाठी खास करून तिसरं घर फार महत्वाचं आहे. कुंडलीमध्ये जे 12 घर आहेत ते फिक्स असतात आणि गुरु जर तुमचा 11th हाऊसमध्ये असेल तर तुम्ही सोशल मीडियामध्ये बंपर जाऊ शकता. जे कोण चांगले खेळाडू असतील, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, यांचे फोटो शूट करणे, यांचे फोटो टाकणे, यांचे व्हिडिओ टाकणे, खेळासंदर्भी तुम्ही जर सोशल मीडियाशी कनेक्शन राहिला मंगळमुळं तर तुमचा कंटेंट व्हायरल होणार. वृषभ राशी, कन्या राशी, मकर राशी हे अर्थ एलिमेंटचे आहे. समजा मीन राशी येत असेल तर तुम्ही समुद्राच्या काठी जावा, समुद्राच्या काठी बीचवरचे शूट करा, टाका, व्हायरल होणार. माझ्या कुंडलीमध्ये सोशल मीडियावर हिट होण्याचा योग नसेल, घरातल्या कोणाला सोबत कंटेंट केले, मित्रासोबत कंटेंट, हा एक उपाय होऊ शकतो. असं काही होऊ शकतं का? तिसऱ्या घराचा स्वामी एखाद्या मुलीचं नाव जर तुम्ही तुमच्या चॅनेलला दिला तरी सुद्धा व्हायरल होऊ शकतं. तुमचं थर्ड हाऊसचं कनेक्शन जर सूर्य ग्रहाशी येत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर, पॉलिटिशियन्स यांच्यावर सुद्धा कंटेंट क्रिएट करू शकता. विराट कोहली आहे खेळाडू, पण भारतात आज इंस्टाग्रामवरती सर्वात जास्त फॉलोअर्स त्याचे आहेत. हे का करतो? आणि राहूच थर्ड हाऊसमध्ये बसलाय. त्याच्या राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये त्याचं कोणीही सोशल मीडिया ओव्हरऑल त्याची पॉप्युलॅरिटी खूप खतरनाक, जबरदस्त. शॉर्ट फॉर्म कंटेंट करायचा की लॉंग फॉर्म कंटेंट करायचा हे कुंडलीत कळतं. हा सर, ती अकाउंट, पेज किंवा तुमचं चॅनल आहे त्याचं नाव किती महत्त्वाचं असतं. तुमची चंद्र राशी बघायची. जे काही सात्विक उपाय असतील सोशल मीडिया बूम करण्यासाठी, पहिल्यांदा तुम्ही रोनाल्डो याने मध्ये एक यूट्यूबचं अकाउंट काढलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटतं काही 2-3 दिवसामध्ये त्याला डायमंड बटन पण दिलं आणि आज इंस्टाग्रामवरती सुद्धा हायेस्ट फॉलोवर त्याचे आहे. त्याचं काय रहस्य आहे, काही सांगू शकतो आपण? त्याच्या 4थ्या घरामध्ये मंगळ आणि शुक्राची युती आहे जे अट्रॅक्शन योग बनवते. काय गरज काय असते आपल्याला ॲस्ट्रॉलॉजीची? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट अत्यंत एक्सायटिंग होणार आहे. मी स्वतः आजच्या या पॉडकास्टसाठी खूप एक्सायटेड आहे, कारण आजपर्यंत मी ज्योतिषशास्त्रावरती जवळपास नाही म्हटलं तरी 30-40 पॉडकास्ट आजपर्यंत केले असतील, परंतु त्या सर्वांमध्ये आजचा पॉडकास्ट वेगळा का आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझ्यासहित तुम्ही सर्व किंवा प्रत्येकाला, या भारतातला, जगातला, महाराष्ट्रातला प्रत्येक दुसरा व्यक्ती सोशल मीडियावरती येऊ इच्छितो, फॉलोअर्स कमावू इच्छितो, तो पॉप्युलर होऊ इच्छितो आणि त्याच्यातून पैसे कमावू इच्छितो. प्रत्येकाला आजकाल सोशल मीडियावरती यायचं आहे, हिट व्हायचं आहे, पैसे कमवायचे आहेत, परंतु प्रत्येकजण ते अचीव करतोच असं नाही किंवा प्रत्येकाला ते अचीव होतंच असं नाही. असं का होत असेल बरं? म्हणजे तुम्ही तुमच्या माहितीमध्ये असणारे जेवढे काही कंटेंट क्रिएटर्स आहेत तुम्ही त्यांच्याकडे बघा. तुम्हाला असं दिसून येईल की एखादा कंटेंट क्रिएटर खूप सुंदर कंटेंट बनवतो आहे, त्याची व्हिडिओ क्वालिटी छान आहे, ऑडिओ क्वालिटी छान आहे, त्याची एडिटिंग छान आहे, तो बोलतोसुद्धा छान, तरीसुद्धा त्याला म्हणावे तेवढे व्ह्यूज मिळत नाही किंवा त्याची जी ग्रोथ आहे तशी होत नाही. दुसरीकडे एखादा कंटेंट क्रिएटर असा असतो जो कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये, गावामध्ये कुठेतरी बसून जस्ट एखादा फोन समोर धरतो, एखादा डायलॉग बोलतो आणि तो हिट होऊन जातो, पॉप्युलर होऊन जातो. एखाद्याची रील म्हणजे काचा बदाम वगैरे कोणीतरी बोलून जातो आणि तो अर्ध्या रात्रीत पॉप्युलर होऊन जातो. आपल्याकडे चंगड्या बोले कुहू, हां त्यांची मेहनत आहेच आहे, परंतु ही लोक पॉप्युलर का होतात? एखादा व्यक्ती सोशल मीडियावरती एवढा पॉप्युलर होतो आणि एखादा व्यक्ती वर्षानुवर्ष मेहनत करूनसुद्धा त्याला म्हणावे तसे फॉलोअर्स मिळत नाही. का होत असेल बरं? याच्या मागचं कारण काय? मेहनत असेलच, आहेच, परंतु त्याच्यामागे हे ज्योतिषशास्त्रसुद्धा आहे, त्याला अनुकूल असणारे ग्रह देखील आहेत, त्याची कुंडली सोशल मीडियासाठी बनलेली आहे की नाही हा सुद्धा महत्त्वाचा विषय आहे. तो विषय संपूर्णपणे आजच्या पॉडकास्टमध्ये आपण हाताळणार आहोत. सोशल मीडियावरती येण्यासाठी तुमच्या कुंडलीमध्ये कुठले योग लागतात, जर योग नसतील तर त्याच्यावरती उपाय काय करायचे, तुम्ही कुठल्या निशमध्ये कंटेंट केला पाहिजे, तुम्ही तुमच्या चॅनलचं, तुमच्या पेजचं, तुमच्या अकाउंटचं नाव निवडताना कसं निवडलं पाहिजे आणि जर तुम्हाला यश मिळत नसेल तर त्याच्यावरती उपाय काय केले पाहिजेत, या सगळ्या विषयावरती अत्यंत परिपूर्ण असा हा आजचा पॉडकास्ट असणार आहे. आणि हा दर्जेदार पॉडकास्ट शूट करण्यासाठी आज आपल्यासमोर बसलेले आहेत सुनील सर,
ॲस्ट्रॉलॉजर आहेत. ते बऱ्याच वर्षापासून ते या फील्डमध्ये काम करत आहेत आणि त्यांचा या विषयावरचा अभ्यास मी पाहिल्याच्या नंतर मी स्वतः खूप एक्सायटेड आहे. ऑफ कॅमेरा आम्ही जे बोललो त्याच्यामुळे मी फार एक्सायटेड आहे आणि हा पॉडकास्ट तुम्हाला शेवटपर्यंत बघितल्यावर तुमच्या लाईफमध्ये जबरदस्त व्हॅल्यू ॲड होणार आहे एवढं सांगू इच्छितो. आता जास्त वेळ घेत नाही, सरळ वळूयात आजचे आपले प्रेस्टिजियस गेस्ट सुनील सर आणि बघूयात आज अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आगळी वेगळी अशी कुठली माहिती आपल्याला ऐकायला मिळते ते. नमस्कार सर. नमस्ते सर. कसे आहात? उत्तम. खूप छान वाटलं सर. म्हणजे ऑफ कॅमेरा आपण जेव्हा आज बोललो 1-2 तास बसून आपण गप्पा मारल्या, त्या गप्पांमधून मला असं वाटलं की आजचा पॉडकास्ट फार एक्साइटिंग होणार आहे. तुमच्यापर्यंत येऊयात. मी जसं सांगितलंच की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर आहात, खूप वर्षापासून या विषयामध्ये प्रॅक्टिस करत आहात आणि आजचा जो विषय आहे तो सोशल मीडिया आहे. येस. म्हणजे सोशल मीडियावरती हिट होण्याचं रहस्य तुमच्या कुंडलीत दडलं आहे. येस. हाच विषय आपला. Yes. तर मला असं वाटतं की माझा पहिलाच प्रश्न आहे की एखादा व्यक्ती सोशल मीडियावर हिट होतो किंवा सोशल मीडियावर हिट होण्यासाठी एखाद्याच्या कुंडलीमध्ये कुठली अनुकूलता लागते? सगळ्यात महत्त्वाचं, कुंडलीमध्ये सर्व गोष्टी बघणे गरजेचे आहेत. बरं. त्यात सोशल मीडियासाठी खास करून तिसरं घर फार महत्त्वाचं आहे. त्याआधी मी आपण एक प्रेक्षकांना एक विनंती करूया. जर समजा तुम्हाला हा पॉडकास्ट अत्यंत सिरियसली बघायचा आहे, सोशल मीडियावरती सिरियसली करिअर करायचं आहे, तर तुम्ही कुठल्याही एखाद्या ॲपवरती जा, त्याच्यामध्ये तुमचं बर्थ डेट, बर्थ प्लेस आणि टाईम टाका, त्याच्यातून तुमची कुंडली येईल, ती समोर ठेवा आणि मग हा पॉडकास्ट बघा. मला असं वाटतं तुमच्या आयुष्यात खूप जास्त व्हॅल्यू ॲड होईल. बरोबर. तर अगदी बरोबर. अगदी बरोबर. आणि ही कुंडली जर त्यांच्या समोर असेल तर ते त्यांच्या लक्षात येईल की कुठल्या घरात काय आणि अनुकूलता कशी ओळखायची. बरोबर. ठीक आहे. कुंडलीमध्ये जे 12 घर आहेत ते फिक्स असतात, त्यात काय नंबर दिलेले नसतात. बरोबर. 1, 2, 3, 4 असे 12 घर असतात. तिसऱ्या घरामध्ये एक नंबर दिला असतो, त्याला राशी नंबर म्हणला जातो. उदाहरणार्थ 1 नंबर राशी आली तर मेष राशी, 2 नंबर आले की वृषभ राशी, 3 नंबर आले की मिथुन राशी, असे 12 राशी आहेत. बरोबर. तर तिसऱ्या घरामध्ये जी राशी आहे त्या राशीनुसार त्याचा जो ग्रह, त्याचा जो स्वामी कुठं बसलाय त्यानुसार तुम्हाला यश अपयश सोशल मीडियामध्ये बघितलं जातं. बरं. ॲज अ एक्झाम्पल, 3rd हाऊसमधला स्वामी जर गुरु असेल आणि गुरु जर तुमचा 11th हाऊसमध्ये असेल तर तुम्ही सोशल मीडियामध्ये बंपर जाऊ शकता. बरं. प्रचंड बंपर. 3rd हाऊसचं कनेक्शन 11व्या घराशी जर जुळलं, त्याचा स्वामी जर 11 घरात बसले असेल, त्याचं नक्षत्र बसलं असेल तर प्रचंड गोष्टी व्हायरल होतात. त्यानुसार तिसऱ्या घराचा संबंध 5व्या घराशी, तिसऱ्या घराचा संबंध 4थ्या घराशी, तिसऱ्या घराचा संबंध 11व्याशी, तिसऱ्या घराचा संबंध 9व्या घराशी, अशा वेगवेगळ्या घरांचा संबंध त्या राशीनुसार, त्या नक्षत्रानुसार, त्या प्लॅनेटनुसार जर आपण बघितल्या तर तो सोशल मीडियामध्ये कितपत यशस्वी होईल. यूट्यूबर होईल, ब्लॉगर होईल, छोटे कंटेंट क्रिएटर होईल, या सगळ्या गोष्टी आपण कुंडलीत बघू शकतो आणि त्यानुसार त्याला आपण सजेशन करू शकतो. समजा तिसऱ्या घराचा संबंध 6, 8, 12 या घराशी येत असेल तर तो कितीही रील करून टाकू दे, कितीही चॅनलमध्ये बूस्ट करायचा प्रयत्न करू दे, कितीही चांगले कॅमेरे लावू दे, तर त्याचा सोशल मीडिया हिट होणार नाही. कारण त्याचं कनेक्शन 6, 8, 12 म्हणजे नुकसान होणाऱ्या ग्रहाशी संबंध आला तर त्याचं नुकसान यण्याचे योग बनवतो. म्हणून आपण सोशल मीडिया क्रिएटर असू दे, कंटेंट क्रिएशन असू दे, ह्यांची कुंडली बघितल्यानंतर नेमकं त्याला कोणतं कंटेंट केल्यानंतर यश मिळेल हे कुंडली बघितल्यावर सहज समजतं. आपण एक एक टप्प्यामध्ये बघत जाऊ म्हणजे आपल्या प्रेक्षकांना पण समजेल की तिसऱ्या घरामध्ये कोणती राशी आहे, त्याचा संबंध कसा आला. उदाहरणार्थ आपण एक्झाम्पल एक विषय घेऊ की तिसऱ्या घरामध्ये शुक्र आणि बुध म्हणजे 2 नंबर वृषभ राशीत, 7 नंबर तुला राशी आली असेल आणि त्याचा संबंध 5व्या घराशी आला तर तो एखादा गिटार घेऊन, संगीत वाद्य घेऊन, एखादं रोमॅन्टिक सॉन्ग घेऊन जर तो कंटेंट क्रिएट करायला चालू केला त्याच्या गोष्टी व्हायरल होणार. बरं. समजा तिसऱ्या घरामध्ये बुधाचा संबंध येत असेल तर कॉमेडी रील तिथे चालणार. तिसऱ्या घराचा संबंध समजा सूर्याशी आला तर गव्हर्नमेंटचे कुठल्याही म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजना समजावून सांगण्याचे काही व्हिडिओज. अतिशय उत्तम. बरोबर सर. आज पॉडकास्ट खूप छान जाणार आहे कारण समोरची व्यक्ती सुद्धा त्यात तज्ज्ञ आहे. जर सूर्याशी रिलेटेड आला तर गव्हर्नमेंटची योजना सांगणे, गव्हर्नमेंटचे सगळं ऑफिसरांची माहिती देणे, ह्या संदर्भात तुम्ही जर रील बनवत गेला तर तुम्ही खूप डेप्थ जाता, त्यातनं तुम्हाला अर्निंगसुद्धा चालू होतं. आणि तिसऱ्या घरचं कनेक्शन मंगळशी आलं तर स्पोर्ट्स संदर्भी तुम्ही त्या गोष्टी टाकू शकता. म्हणजे कोण चांगले खेळाडू असतील, विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, यांचे फोटो शूट करणे, यांचे फोटो टाकणे, यांचे व्हिडिओ टाकणे,
खेळासंदर्भी तुम्ही जर सोशल मीडियाशी कनेक्शन राहिला मंगळमुळं तर तुमचा कंटेंट व्हायरल होणार. बरं. पर त्यानुसार आपण जसं डेप्थ जातो त्याच्या राशी कोणत्या आहेत, मग अग्नितत्वाच्या आहेत, जलतत्वाच्या आहेत, पृथ्वी तत्वाच्या आहेत. ह्या तत्वानुसार जर आपण त्याला क्लासिफिकेशन जर केलं तर पुन्हा आपण त्यात डेप्थवर जाऊ शकतो. कसं? एक एक्झाम्पल म्हणजे थर्ड हाऊसमध्ये 159 मेष सिंह धनुराशी असेल बरं. तर त्या कंटेंट क्रिएशन किंवा ब्लॉगरनं जे प्राचीन मंदिर आहेत, वाडे आहेत, टेम्पल डिस्कवरी उत्तम, अतिशय उत्तम. टेम्पल डिस्कवरी तुम्ही जर शूट करून त्याचे ब्लॉग करून रील करून जर टाकायला चालू केला तर ते तुमचं व्हायरल होणार. अच्छा. कारण ते अग्नितत्वाच्या धर्मतत्वाच्या राशी आहेत. ओके. हां, 1 धार्मिक कंटेंट धार्मिक कंटेंट, स्पिरिच्युअल कंटेंट. तर तुमचं हे कंटेंट सुद्धा तुमच्या थर्ड हाऊसनुसार तिथं बसणारी राशी, ते तुमचं कितपत बलवान आहे, ते कुणावर कनेक्शन करत आहे नक्षत्राबरोबर, हे जर दोन्हीचं मिश्रण करून जर तुम्ही बनवला तर तुम्ही धर्माच्या बाबतीत, स्पिरिच्युअल बाबतीत, तुम्ही एखाद्या मोठ्या आपले उदाहरणार्थ रायगड म्हणा, एखादे जुने आपले वाडे आहेत त्यांच्या तुम्ही जर ब्लॉगिंग केला तर ते व्हायरल होणार. ॲज अ दुसरं 2, 6, 10 राशी म्हणजे वृषभ राशी, कन्या राशी, मकर राशी हे अर्थ एलिमेंटचे आहेत. तर तुम्ही ॲग्रिकल्चर क्षेत्रात शेतीविषयक जर तुम्ही ब्लॉगिंग केला, म्हणजे छोटे रील केला तरी सुद्धा तुम्ही व्हायरल होणार. बरं. ते त्या रिलेटेड झाला, तो हाऊस त्या राशीबरोबर रिलेट झाला, म्हणून तुम्ही त्या थर्ड हाऊसमध्ये बसलेली राशी पहा, त्यानुसार तुमचा ब्लॉग क्रिएट करा. ओके. आणि तुम्ही तर सगळं 12 राशीचं सांगायला होतं. त्यामुळे 3, 7, 11 बरं. मिथुन राशी, तुला राशी आणि कुंभ राशी हे 3 राशी आहेत. जर ती 3 राशी जर तिथं असेल, 3 राशीपैकी कुठलीही राशी एक, ओके, हां, तिथे 1 नंबर येणार आहे. तो 3 नंबर येईल, 7 नंबर येईल, 11 नंबर येईल. बरोबर. म्हणजे वायुतत्वाची राशी. ज्या कंटेंट क्रिएशनमध्ये तुम्ही कर्माबाबतीत, कारण 10 नंबर हा कर्माचा कारक आहे. आपण जसं बोललो 2, 6, 10 नंतर 3, 7, 11 मिथुन राशी, तुला राशी आणि कुंभ राशी हे तिन्ही राशी जर थर्ड हाऊसमध्ये तिन्हीपैकी एक येत असेल तर तुम्ही ॲडव्हेंचरस, ज्यातून स्पोर्ट्स, ज्यातून करेज, पराक्रम दाखवत आहे. 3 नंबर राशी ही पराक्रमाची राशी आहे. बरोबर. कुंभ राशी डिझायरची आहे, शनीची आहे. जिथं तुम्ही पराक्रम दाखवता, तुमचं करेज दाखवता, तिथं तुमचं रील व्हायरल होणार, तुमचं ब्लॉग व्हायरल होणार. ओके. आता शेवटचं 4, 8, 12. 4 नंबर कर्क राशी, 8 नंबर वृश्चिक राशी, 12 नंबर मीन राशी. ह्या 3 राशी जर तुमच्या थर्ड हाऊसमध्ये एक कुठली तर येत असेल तर तुम्ही हे जलतत्वाची राशी आहेत. ओके. धबधबे, तुम्ही सह्याद्रीच्या पर्वत, समुद्र, बीच इथले कंटेंट करून टाकू शकता. ओके. ज्यावेळी तुमच्या थर्ड हाऊसमध्ये 4 नंबरची राशी पर्टिक्युलर येत असेल, कर्क राशी, तर तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगात जावा, तिथं तुम्ही धबधब्याची रील करा आणि 100% ते व्हायरल होणार. ओके. समजा मीन राशी येत असेल तर तुम्ही समुद्राच्या काठी जावा, समुद्राच्या काठी बीचवरचे शूट करा, टाका, व्हायरल होणार. सोशल मीडियामध्ये थर्ड हाऊस बघणं खूप गरजेचं आहे. त्यात बसणाऱ्या राशी बघण्याचं गरजेचं आहे. त्याचा लॉर्ड कुठं बसलाय, म्हणजे त्याचा मालक कुठं बसलाय आणि त्याचा नक्षत्र लॉर्ड कुठं बसलाय, ह्याचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला समजलं तर जे आपण त्याचं अजून डेप्थ जाऊ शकतो. ओके. आता हे राशीप्रमाणे गेलो, त्याचं कनेक्शन कुणावर राहिलं अजून आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे याचं एक्झाम्पल, आता एखादा परवा दिवशी बिग बॉसमध्ये विनर झाला सूरज चव्हाण, हां, मग त्याचे छोटे कंटेंट टिकटॉकमध्ये बॅन झाले, मग इंस्टाग्रामवर आला, यूट्यूबवर आला, पण तो काही नसताना छोट्या मोबाईलवरनं तो कंटेंट क्रिएशन करून एवढा मोठा बिग विनर झाला. त्याचं थर्ड हाऊस बलवान आहे, त्याची कुंडली मिळत असेल तर तुम्ही बघू शकता. जर करता तुमच्या त्या थर्ड हाऊसचं कनेक्शन जर 11व्याशी 9व्याशी जर येत असेल, 9व्या घराशी, तर तुम्ही छोटी यात्रा, धर्मयात्रा, ज्योतिर्लिंग म्हणा, ज्या धर्मयात्रा करता तिथलं जर शूट करून तुम्ही ब्लॉगिंग करायला चालू केलं, तुमचं कंटेंट व्हायरलच होणार. धार्मिक कंटेंट. ओके. आता त्या थर्ड हाऊसचं कनेक्शन समजा सूर्यपासून ते केतूपर्यंतच्या ज्या घराशी संबंध येतो त्या पद्धतीने ते वेगवेगळं ठरलं जातं. मी काय म्हणतो की आता समजा मी जसं प्रेक्षकांना विनंती केली की तुम्ही तुमची कुंडली समोर ठेवा, माझ्यासमोर माझी कुंडली आहे, आणि तुम्ही मला हे सांगा की माझी कुंडली बघून मी त्या कुंडलीमध्ये कुठलं घर, कुठले ग्रह, कुठले योग बघू ज्याच्यामुळे मला असं समजेल की मी सोशल मीडियावरती हिट होणार आहे की नाही. बरोबर सर. आपल्याला काय, कुंडलीत 3रं घर बघणं खूप गरजेचं आहे. अच्छा. 3ऱ्या घरात पापग्रह नसतील, 3ऱ्या घरामध्ये
चा संबंध 9-11 म्हणजे 9वं घर, 11वं घर, 5वं घर, 4थं घर ह्या घराशी संबंध आला तर तुम्हाला सोशल मीडिया 100% यश देतं. ओके त्यात काही बघायला लागत नाही. ओके पण थोडासा जर त्याचा कनेक्शन 6-8-12शी 6वं घर, 12वं घर, 8वं घराशी आला तर थोडासा डिफिकल्ट होऊन जातो. तर ते आपण उपायात कन्वर्ट करून ते पुढं आपण बोलू. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिसरं घर बलवान झालं किंवा तिथं चांगलं ग्रह बसेल, प्लॅनेट बसला असेल, त्याचं कनेक्शन नक्षत्राशी चांगलं असेल तर तुम्हाला 100% यश मिळतं. 5वं, 9वं आणि 11वं घर ह्याशी कनेक्शन डायरेक्ट असेल तर तुम्हाला 100% यश सोशल मीडियामध्ये मिळणार. बरं. पुढचा माझा हा प्रश्न होता की याच्यामध्ये जसं सांगितलं की निश असतात. सोशल मीडियावरती यायचं म्हणजे काही कंटेंट नाही, तर प्रत्येक वेगवेगळी निश आहे. कुणी एंटरटेनमेंट करतं, कुणी नॉलेज करतं, कुणी कोचिंग करतं, कुणी फूड ब्लॉगिंग करतं, कुणी ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतं. वेगवेगळे निश असतात. तर कुणी कुठल्या क्षेत्रात करिअर करायचं हे तर तुम्ही सांगितलंच की तुमच्या तिसऱ्या घरामध्ये ज्या राशीचा स्वामी येतो त्याच्यानुसार कुठला कंटेंट करायचा हे आपण झालं. आता महत्त्वाचा विषय काय होतो की जर तुमच्या ग्रहामध्ये पापग्रह आले तर थोडं डिफिकल्ट होतं असं तुम्हाला सांगितलं. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस मी मागे पॉडकास्ट केले होते तेव्हा आपण एखाद्याला एखाद्या व्यवसायात यश नसतं तर तेव्हा जे काही ज्योतिषाचार्य आहेत ते सुचवतात की तुम्ही व्यवसाय करा, परंतु व्यवसायाला बायकोचं नाव द्या, मुलाचं नाव द्या, आईच्या नावाने व्यवसाय सुरू करा. तुम्ही तुमचं नाव न देतात व्यवसाय सुरू करा, व्यवसाय हिट होईल, असा एक पर्याय दिला जातो. बरोबर. तसं समजा जर माझ्या कुंडलीमध्ये सोशल मीडियावर हिट होण्याचा योग नसेल तर मी घरातल्या कोणाला सोबत कंटेंट केले, मित्रासोबत कंटेंट केले तर हा एक उपाय होऊ शकतो. असं काही होऊ शकतं का? बरोबर सर, अगदी उत्तम. खूप अनुभव आहे तुम्हाला पॉडकास्टमध्ये आता ॲस्ट्रोलॉजीचा. त्यानुसार तुम्ही प्रश्न बरोबर घेतला की तिसऱ्या घराचा संबंध कोणाशी येतो त्यानुसार जर तुम्ही तुमच्याबरोबर सोबत घेतला तर तुमचा ऑलरेडी तो कंटेंट व्हायरल होणारच आहे. बरं. आपण एक्झाम्पलमध्ये जाऊ म्हणजे लक्षात येईल. तुमच्यासमोर कुंडली आहेच. 3rd हाऊसचा स्वामी, तिसऱ्या घराचा स्वामी समजा शुक्राबरोबर कनेक्शन करत असेल किंवा शुक्र तिथं बसला असेल, कनेक्शन करत असेल, कनेक्शन म्हणजे तिथं जो लॉर्ड असतो ते शुक्राबरोबर दृष्टी टाकतो किंवा त्याच्यावर युती करतो किंवा त्याच्या नक्षत्रात बसतो. ह्या तिन्हीपैकी एक तर रूल असतं त्याचं. बरोबर. मग तुम्ही पत्नीचं नाव तुमच्या चॅनलला देऊ शकता. अच्छा. पत्नीला सोबत घेऊन रील करू शकता. अच्छा. तर तुमचा कंटेंट 100% व्हायरल होतो. बघा म्हणजे किती छान उपाय आला की तुम्ही नाही पण तुम्ही जर पत्नीला सोबत घेतलं तर बूम होऊ शकतो. 100%. कारण त्याचा तो कनेक्शन पत्नीशी येतो, शुक्र घराशी येतो. बरोबर. किंवा कन्येचं नाव, एखाद्या मुलीचं नाव जर तुम्ही तुमच्या चॅनेलला दिला तरी सुद्धा व्हायरल होऊ शकता. अच्छा. जर सध्या तिसऱ्या घराचा संबंध तर बुधाशी येत असेल, घरात सिस्टर असते, बहिणीला तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये घेऊ शकता, कॉमेडी करू शकता, कॉमेडीचे कंटेंट क्रिएट करून टाकू शकता. बुध असेल तर ओके. नक्षत्रात येऊ दे, राशीमध्ये येऊ दे, आपसात कंजक्शन करू दे, म्हणजे युती असू दे. बरोबर. जसं 3rd हाऊसचं कनेक्शन गुरुवर आलं तर गुरु सारखे जे तुमचे गुरुवर्य आहेत, तुमचे जे मानलेले असतात, स्वामी समर्थ असतील, तुमचे दत्त महाराज असतील, ह्यांच्या गोष्टी जर तुम्ही शूट केला, यांच्या माहिती दिला, यांची कथा सांगितला, म्हणजे तुम्ही आता बरेच जण बघितले की हनुमानच्या स्वामी बोलतात, तर तुम्ही ते गुरुचा जर संबंध येत असेल त्याच्याशी 3rd हाऊसचा तर तुम्ही 100% त्या स्वामी समर्थांच्या, श्री स्वामी समर्थांच्या चरित्राविषयी, त्यांच्या कथेविषयी बोलू शकता. ते कंटेंट तुमचं व्हायला जाणार. तुमचं 3rd हाऊसचं कनेक्शन जर सूर्य ग्रहाशी येत असेल तर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसर, एखाद्या मोठ्या पॉलिटिशियन्स ह्यांच्यावर सुद्धा कंटेंट क्रिएट करू शकता. सूर्य हा राजा आहे, एखाद्या राजाचं करू शकता किंवा राजकीय विषय घेऊ शकता. राजकीय विषयावर पॉलिटिशियनवर बोलला तर ते तुमचं रील व्हायरल होणार आहे. म्हणजे त्या तिसऱ्या घरचं कनेक्शन कुठल्या प्लॅनेटशी, कुठल्या ग्रहाशी येतं त्यानुसार ते तुम्हाला करायला लागणार आहे. ओके. म्हणजे वेगवेगळे. तुमच्या कुंडलीत जरी यश दिसत नसेल तर तुम्ही कोणाला तरी सोबत घेतलं तरी त्याचं नशीब तुमच्यासोबत तुम्ही बूम होऊ शकता. खूप सुंदर, अतिशय सुंदर. म्हणजे ही सगळी माहिती प्रत्येकजण जो सोशल मीडियावर येऊ इच्छितो त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट वरदान असणार आहे असं मला वाटतं. परंतु इतक्यात नाही, आपण अजून डीप घेऊन जाऊ गुरुजींना. मला असं वाटतं की आपण जसं आत्तापर्यंत पाहिलं की कंटेंट कोणासोबत बनवायचा हे देखील पाहिलं, कुठल्या विषयावरती बनवायचा हे देखील पाहिलं. बऱ्याचदा काय होतं की विराट कोहलीसारखा व्यक्ती, आता विराट कोहलीची कुंडली आपण जर समजा इथे लावून लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, विराट कोहली आहे खेळाडू, पण भारतात आज इंस्टाग्रामवरती सर्वात जास्त फॉलोअर्स त्याचे आहेत. बरोबर. हे का गर्व करतो? तो तर इन्फ्लुएन्सरही नाही,
तो आहे खेळाडू, परंतु त्याचे फॉलोअर्स सर्वात जास्त आहेत. त्यांनी टाकलेलं एक कंटेंट इंस्टाग्राम म्हणजे तो विकत घेतं, ते फार मोठी व्हॅल्यू त्याच्यासाठी मिळते. भारतातला सगळ्यात नंबर 1 खेळाडू विराट कोहली यांच्या कुंडलीवर एक्सप्लेनेशन करणं म्हणजे आपलं भाग्यच आहे. मुळात त्याच्या कुंडलीमध्ये धनु लग्नाची कुंडली आहे. 3rd हाऊसमध्ये कुंभ राशी येत्या, त्याच्यामध्ये राहू विराजमान आहे. राहू हा त्याचा नवतारामध्ये साधक आहे. एवढा प्रचंड राहू त्याचा चांगला आहे. राहूच्या नक्षत्रात आहे. जो कुठला कंटेंट टाकेल विदिन अ सेकंद त्याचे मिलियनमध्ये फॉलोअर्स त्याला सबस्क्राईब करणार, बघणार, फॉलो करणार, लाईक करणार. कारण राहू हा सोशल मीडियाचा सगळ्यात मोठा स्टार आहे. आणि राहूच 3rd हाऊसमध्ये बसलाय त्याच्या, आणि कुंभ राशीमध्ये आहे. आणि प्रचंड बलवान राहू हा कुंभ राशीत असतो. बरोबर. आणि राहूच्या नक्षत्रात असल्यामुळे त्या सोशल मीडियामध्ये त्याचं कोणीही सोशल मीडिया ओव्हरऑल त्याची पॉप्युलॅरिटी खूप खतरनाक, जबरदस्त. आणि ग्रुपिंग सुद्धा मोठं राहणार. त्याचा मोठा एखाद्या गुरुशी निगडीत त्याचं कंटेंट राहणार आहेच. प्रेमानंद बाबाकडे गेल्यापासून अजून लाईफ बदलली 100%. कारण 11 नंबर अशी ही मोठ्या सोशल मीडियाची, मोठ्या ग्रुपिंगची, मोठ्या NGOशी. विराट कोहली जेव्हा रिटायरमेंट घेतील तेव्हा मोठ्या भारतातील NGOशी कनेक्टेड राहतील. धार्मिक. ओके. कारण राहू हा कुंभ राशीत प्रचंड बलवान आहे आणि त्यांना तिथं घेऊन जाणार. ओके. म्हणजे हे असं गुपित लपलेलं असतं, कोंडलीत असतं काही गोष्टींचं. ज्यावेळी त्यांनी क्रिकेट संन्यास घेतील त्यावेळी 100% मोठ्या NGOसाठी कनेक्टेड राहतील. त्यांचा पूर्ण वेळ त्या NGOसाठी दिला जातील ज्यावेळी त्यांनी क्रिकेट संन्यास घेतील. बघा तुम्ही. खूप छान, खूप छान. परंतु आता दुसरा एक प्रश्न असतो, जे सोशल मीडियावर येऊ इच्छितात त्यांना कसं असतं, रील करणं फार सोपं असतं म्हणून ते सगळेजण रील करतात. परंतु आम्ही रील करायच्या, शॉर्ट फॉर्म कंटेंट करायचा की लाँग फॉर्म कंटेंट करायचा हे कुंडलीत कळतं. हां सर. छोटे ब्लॉगिंग, मोठे ब्लॉगिंग, छोटे रील, यूट्यूबवरचे ब्लॉगिंग, या सगळ्याला कुंडली बघून जर तुम्ही केला तर तुम्हाला त्या गोष्टी समजणं सोपं जाते. आज एक्झाम्पल घेऊ आपण. तुमच्या कुंडलीमध्ये गुरु आणि शनी बलवान असतील, 3ऱ्या घराचा कनेक्शन असतील, 9व्या घरचे, 11व्या घरचे कनेक्शन गुरु शनीचे असेल तर तुमचे मोठे व्हिडिओ, ब्लॉगिंग, तुमचे पॉडकास्ट हे सगळे गुरु आणि शनीचे रिलेटेड असतात. जेवढे मोठे चॅनल आहेत, जेवढे मोठे ज्याला आवर्स जास्त बघायला वेळ लागतो, वेळ जास्त, लॉंग फॉर्म कंटेंट, त्याला गुरु शनीची गरज आहे. आणि शॉर्ट कंटेंटला राहूची गरज आहे. ओके. विदिन अ सेकंद रील व्हायरल होणे, विदिन अ सेकंद फॉलोअर्स वाढणे, टाकल्या मिलियनमध्ये व्ह्यूज जाणे, याला राहू गरजेचं आहे. जर राहू बलवान असेल तर तुमचे छोटे रील बनवा, मोठ्या रीलकडे जाऊ नका. छोटे रील बनवा, टाका, शूट होऊन जाईल. जर तुमचा गुरु शनी चांगला असेल तर तुम्ही लॉंग टाका. ओके. शॉर्ट रील चालणार नाही. म्हणजे 3ऱ्या घरामध्ये जर गुरु आणि शनी असेल 100% तर तुम्ही लॉंग फॉर्म व्हिडिओ करा. येस. आणि 3ऱ्या घरामध्ये राहू असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ करा, त्यात तुम्हाला यश मिळतं. हे एवढं सोपं आहे. गुरु शनी आणि राहूला बघा. ओके. 3rd हाऊसमध्ये कोण आहे बघा, त्यानुसार बनवा. आणि तिघांपैकी कोणीच नसेल 3rd हाऊसमध्ये तर त्याचा राशी लॉर्ड असतो तिथं. ओके. फार उत्तम विचारला तुम्ही. जर समजा 3ऱ्या घरामध्ये कोणताही ग्रह नसेल तिथं जो नंबर असतो त्याचा राशी स्वामी असतो. 12 नंबर मीन राशी गुरु, 9 नंबर धनु राशी गुरु, मकर राशी कुंभ राशीचा स्वामी शनी, आणि राहूच्या कुठल्या राशी नसतात. पण त्याचा नक्षत्र लॉर्ड सर राहूशी कनेक्टेड असेल तर तुम्ही करू शकता शॉर्ट रील. ओके. आता जर मला माझा सोशल मीडियावरती कंटेंट बनवायचा आहे, खूप लोक येत आहेत, हे जे सोशल मीडियावरती अकाउंट, पेज किंवा तुमचं जे काही चॅनल आहे त्याचं नाव किती महत्त्वाचं असतं पहिले तर ते सांगा. आणि नाव कसं ठरवावं आपण. बऱ्याच जणांना कन्फ्यूज असतं की आम्ही कसं नाव ठेवू यार, काय ठेवू, माझ्या नावावरती ठेवू की काय ठेवू, त्याचं काय शास्त्र आहे. गुड सर, एकदम महत्त्वाचा प्रश्न विचारला तुम्ही. कारण काय होतं की तुमच्या कुंडलीनुसार, तुमच्या नावानुसार जर ते नाव मॅच झालं नाही तरी सुद्धा कंटेंट तुमचं व्हायरल होत नाही किंवा बघितलं जात नाही. बरोबर. तुमची राशी कुठलीही बघायची, त्यानुसार तुमचं जे चॅनलचं नाव आहे त्याचं कोलॅबरेशन करायला लागणार किंवा त्याला बघायला लागणार. राशी म्हणजे आपली जी चंद्र राशी असते. चंद्र राशी, बरोबर. चंद्रमा ज्या राशीत बसलाय तुमची चंद्र राशी बघायची. जलतत्वाची आहे, अग्नितत्वाची आहे, वायुतत्वाची आहे, पृथ्वी तत्वाची आहे. तर त्या तत्वाच्या रिलेटेड तुमचं चॅनलचं नाव पाहिजे. जर तुम्ही ते तत्व चुकीचं वापरला, समजा जलतत्वाचं तुमचं नाव आहे म्हणजे कर्क राशी, वृश्चिक राशी, मीन राशी तुमचं नाव आहे, आणि जर तुम्ही चॅनलचं नाव जर समजा अग्नितत्वाची ठेवला 159 वर, तर ते चॅनल चालणार नाही. कारण त्याचं ते ॲनिमे आहे, त्याच्या विरोधाभास आहे तो. अच्छा. तर तुमच्या त्या
तुमच्या चंद्रमा ज्या राशीत बसला, तुमची जी राशी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव ठेवा, तर तुमच्या चॅनलला तोड नाही. हे जे आता तुम्ही सांगितलंस म्हणजे तत्व वगैरे हे सगळं, तर थोडंसं उदाहरण देऊन सांगू शकता? हां सर, आता जलतत्वाची कर्क राशी, मीन राशी, वृश्चिक राशी समजा जर त्यांची असेल तर त्यांनी ॲज एक्झाम्पल दिशा हे जर चॅनेलला नाव ठेवलं, दिशा हे नाव जलतत्वाशी वायुतत्वाशी निगडीत येतं. ओके, तुमचं जे मूळ नाव आहे त्याचं जे तत्व आहे त्याच तत्वाचं चॅनलचं नाव पाहिजे असं म्हणायचं? अगदी बरोबर. ओके, हां. नुसताच तुम्ही राशी बघू नका, राशी कोणत्या तत्वात येत्या आणि ठेवणारं नाव पण कुठल्या तत्वात येतं ओके, हे बघणं गरजेचं आहे. आता एक्झाम्पल, आता आपल्या ह्याच्यावर राजमंच, माझं नाव राज आहे आणि माझ्या चॅनलचं नाव राजमंच आहे, तर चालतं हे? दोन्ही ते नावाला मॅच झालं म्हणून तुमचं चॅनल जोरात चालू झालं. ओके ओके. त्याला मिसमॅच झालं की ते एनिमी होतं. मग अग्नीला वायू, अग्नीला जल हे बघून पृथ्वी तत्व, तुमची जी राशी आहे त्याचं तत्व कोणतं आहे बघून, तुमच्या नावाचं कोणतं तत्व आहे बघून मॅच करून तुम्ही तुमच्या चॅनलचं नाव ठेवा. फक्त तत्वच बघितलं जातं? तत्व बघितलं जातं, अजून दुसरं काही नाही. तत्व बघणं, न्यूमरोलॉजी तो वेगळा विषय आहे, त्यात कुठेही ते ऍड करू नका. फक्त तुमचं नाव चंद्रमा ज्या राशीत बसलाय तो राशी तो कोणत्या तत्वात येतो, तुमचं नाव कोणत्या तत्वात येतो, ह्या दोन्हीचं मिक्शन का बस. न्यूमरोलॉजी तर कुठेही लावायचं नाही. आता जसं आपण लोकांना कमिट केलं होतं की पहिले तर सांगितलं आपण कुंडली काढा, त्याच्यानंतर ग्रहानुसार, योगानुसार, आपल्या त्या कुंडलीच्या स्थानानुसार कशा कशा पद्धतीचे योग जुळतात ते आपण पाहिले. परंतु अगदी एखाद्याला जे काही सात्विक उपाय असतील जर करायचे असतील त्यांचा सोशल मीडिया बूम करण्यासाठी, तर असे काही उपाय पण देऊ शकतो आपण की ज्याच्यामुळे ज्यांचं तुमचं जर चॅनल थोडंसं काही हे असेल तर त्या उपायाने खूप फायदा होईल. आता आपण मगाशी बोलल्यासारखं पहिल्यांदा तुम्ही नावाचं करेक्शन करून घ्या. तुमच्या चंद्रमाच्या राशीनुसार हा उपायच आहे तो. सेकंडरी उपाय काय आहे, तुमचा जो लोगो आहे, तुमचा जो चॅनलचं नाव आहे त्याचं एक डिझाईन बनवा. बरं. त्या डिझाईनमध्ये काय करा, तुमचा एक छोटासा वॉलपेपर चिटकवा. तो कुठं, तुमच्या घराच्या थर्ड हाऊसमध्ये बसलेली जी राशी आहे, नंबर आहे, मग अशा आपण बोलू तिसऱ्या घरामध्ये असणारे नंबर्स असतात, त्या नंबरच्या राशीच्या झोनमध्ये जर तुम्ही ते तुमचं लोगो, तुमचं जे स्टिकर जर लावला तर तुमचं चॅनल बूस्ट होतं. राशीच्या घरामध्ये म्हणजे आता कालपुरुष कुंडलीनुसार बरं आपण पहिलं, दुसरं, तिसरं असं 12 घर. ठीक आहे, इथपर्यंत समजलं मला की तिसऱ्या घरामध्ये जो नंबर असेल, हां, समजा फॉर एक्झाम्पल माझ्या राशीमध्ये 1 नंबर आहे तिसऱ्या घरामध्ये, बरोबर, तर कुठं लावायचं मी? ईस्टला, पूर्वेला. ओके, पूर्व दिशेला लावायचं. पूर्व दिशेला, ईस्ट दिशेला तुमचा जो लोगो आहे किंवा असा एखादा फोटो असेल किंवा असं एखादी प्रिंट असेल तर तुम्ही त्या ईस्ट दिशेला, पूर्व दिशेला लावा. ठीक आहे. दुसरं म्हणजे समजा एक नंबर सांगूयात. हा, बरोबर. आता 1 नंबर घेतला, 2 नंबर वृषभ राशी आली, 2 नंबर जर असेल तर नॉर्थ वेस्ट. ओके. 3 नंबर राशी असेल तर NNW. ओके. 4 नंबर असेल NNE. ओके. 5 नंबर असेल ENE. ओके. 6 नंबर असेल तर नॉर्थ. 7 नंबर असेल तर WSW. 8 नंबर असेल तर SW. 9 नंबर असेल तर NE. 10 नंबर असेल तर साऊथ. 11 नंबर असेल तर वेस्ट. 12 नंबर असेल तर SE. ह्या झोनमध्ये तुमचा जर लोगो लावला तर तुमचा सोशल मीडिया बूस्ट होतो. ओके. हा उपायामधलाच भाग आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. म्हणजे खूप छान पद्धतीने तुमचा लोगो तयार करा आणि जसं तुमच्या तिसऱ्या राशीमध्ये जो स्वामी बसलेला आहे त्याच्या दिशेला, जसं आत्ता सरांनी सांगितलं, त्या दिशेला जर लोगो लावला तर खूप फायदा होतो. ओके, चॅनल बूस्टच होतं. ओके. अजून काही उपाय सांगू शकतो सर आपण? दुसरा एक उपाय आहे, तुमच्या कुंडलीनुसार तुमचा अतिमित्र नक्षत्र देवता असतो एक, तो नवतारामध्ये बघितला जातो. शेवटचा तुमचा जन्म नक्षत्रापासून 27वा जो नक्षत्र आहे, समजा तुमचा जो नक्षत्र आहे त्याच्यापासून 27 म्हणजे अगोदरचं नक्षत्र जे येतं, ओके, त्या नक्षत्राचा देवताचा फोटो प्रिंट काढायचा, त्याच्याखाली तुमचा चॅनलचा फोटो लावायचा, त्याखाली तुमचा चॅनल इन्फ्लुएन्सर तुमचं नाव वगैरे लिहून त्याचं एक प्रिंट काढून तुमच्या तेव्हाच्या सांगितलेल्या झोनमध्ये लावा. ओके. प्लस तुमच्या जिथं बसता उठता दिसेल हॉलमध्ये तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला कंटिन्यू तुम्ही त्याला मॅनिफेस्टेशन जर केला तर तुमचं चॅनल बूस्ट होणार आहे. ओके. तुमचा नक्षत्र देवता जो अतिमित्र आहे तो तुमच्या पुढं उभारून तुमचं चॅनल बूस्ट करतो. ओके. हा सगळ्यात मोठा उपाय आहे. तुमचा नवतारा बघणे, नवतारातला अतिमित्राचा नक्षत्र लॉट घेणे, त्याच्याजवळ तुमचा लोगो लावणे. ओके. आणि तो त्या दिशेला लावणे, साईडला दिशेला लावणे.
आणि तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा. सकाळी 4:30ला ब्रह्ममुहूर्तला मॅनिफेस्टेशन करा. तो नक्षत्र लॉर्ड तुमच्या द्यायलाच बसलाय तो. तर तुम्ही त्याच्या पद्धतीने गेला तर चॅनल बूस्ट होऊन जातं. ओके. अजून एखादा उपाय सर? अजून एक सिंपल सांगतो. ज्या चॅनल तुम्ही नाव काढला किंवा जे कंटेंट क्रिएशन करता किंवा जे ब्लॉग बनवता त्याची कृतज्ञता तुम्ही बाळगली पाहिजे. ग्रॅटिट्यूड म्हणजे तुम्ही आता समजा एका देवाचा ब्लॉग करत असेल, श्री स्वामी समर्थांचा ब्लॉग करत असेल, तर स्वामी समर्थांचे जाऊन दर्शन घेऊन त्यांना तुम्ही मला हे दिल्याबद्दल धन्यवाद मानले पाहिजे. तुम्ही जे ज्या गोष्टीचा वापर करता त्या गोष्टीची कृतज्ञता तुम्ही जाऊन बाळगणं गरजेचं आहे. ते तर सगळीकडेच व्हायला पाहिजे. हां, सगळीकडेच त्याला रिस्पेक्ट दिलं पाहिजे तुम्ही. बरोबर. तुम्ही रिस्पेक्ट दिला तर ती वस्तू तुमच्यासाठी काम करते. ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करायला चालू करतं. बरोबर. तुम्ही त्याला कृतज्ञता बाळगा. ओके. खूप छान सर, खूप सुंदर आणि छान उपाय, असे एकदम सोपे आणि चांगले उपाय सांगितलेत सर, त्याच्याबद्दल धन्यवाद. म्हणजे जसं आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाबद्दल बोलतोय आणि मध्ये एक एक्झाम्पल मला बोलायला फार आवडेल की रोनाल्डो याने मध्ये एक यूट्यूबचं अकाउंट काढलं होतं आणि त्याच्यानंतर मला वाटतं काही 2-3 दिवसामध्ये त्याला डायमंड बटन पण दिलं यूट्यूबवाल्याने. आणि आज इंस्टाग्रामवरती सुद्धा हायेस्ट फॉलोवर त्याचे आहेत, जवळपास 400 मिलियनच्या पुढे त्याचे फॉलोअर्स आहेत, मी चुकत नसेल तर. मग तो बाहेरचा आहे, म्हणजे एक उदाहरण घ्यायचं म्हणून मी घेतोय, कारण तो एवढा पॉप्युलर आहे पूर्ण जगामध्ये. त्याचं काय रहस्य आहे, काही सांगू शकतो आपण? रोनाल्डोचे जे फॉलोअर्स जास्त आहेत त्याचं चतुर्थ स्थान प्रचंड बलवान आहे. ओके. त्याच्या 4थ्या घरामध्ये मंगळ आणि शुक्राची युती आहे, जे अट्रॅक्शन योग बनवते. मंगळ आणि शुक्र, एनर्जी आणि अट्रॅक्शन. यस. त्याचा योग 4th स्थानात आहे त्याचा. 3रं घर फॉलोअर्स, म्हणजे 3रं घर सोशल मीडियाचं, 4थं घर फॉलोअर्सचं. ओके. फॉलोअर्स वाढणे, पॉप्युलॅरिटी 4थं घर. त्याच्या 4थ्या घरामध्ये मंगळ शुक्र बसल्या म्हणजे लोक त्याला अट्रॅक्ट फॉलो करतात. कारण मंगळ हा प्लॅनेट त्यासाठी खूप गरजेचं फॉलो करणे. हां, बरोबर, अगदी बरोबर. आणि शुक्र म्हणजे खास करून मंगळ शुक्र योग त्याच्या कुंडलीत 4th स्थानात बनल्यामुळं स्पोर्ट्सला पण प्रचंड योग बनला. आणि केतू त्याचा 11th हाऊसमध्ये आहे, 11व्या घरात आहे. मंगळची दृष्टी डायरेक्ट केतूवर बसत्या. त्याचे जी फुटबॉलसाठी लागणारे जे रूट्स आहेत म्हणजे पाय, त्याचे खूप मजबूत केलेत मसल्स मंगळ ग्रहाने. मंगळ ग्रह हा ब्लडचा, मसल रक्ताचा, पेशींचा कारक आहे. मंगळ जेव्हा केतूला बघतो त्याचे रूट्स मजबूत करतो तो केतूला. बरोबर. मग त्याचे पाय मजबूत झाल्यामुळे प्रचंड त्याची एनर्जी ही पायामध्ये आहे. मंगळ 8वी दृष्टी त्या केतूवर टाकतो 11व्या घरावर, 4th स्थानावरनं. गुरु केतूचा पण योग चांगला आहे त्याच्या कुंडलीमध्ये. इंट्युशन पॉवर खूप छान आहे त्यांच्याकडं. ज्यावेळी गोल करायला पाहिजे, ज्यावेळी शूट करायला पाहिजे, जिथून करायला पाहिजे, समोरची व्यक्ती कुठल्या अँगलनं त्यांच्याकडे बघायला आल्या हे कळण्याची कला त्यांच्याकडे आहे. गुरु केतू हा इंट्युशन पॉवर म्हणलं जातं. समोरचे व्यक्ती कुठं उभारल्या, कुठून गोल होईल, एका सेकंदात पकडणं हे त्यांच्याकडं जबरदस्त आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये योग खूप छान आहेत. 3रं घर, 4थं घर, 6वं घर, 11वं घर ह्याचं डायरेक्ट कनेक्शन असल्यामुळे फॉलोअर्स वाढणं, फॉलोअर्सपासून येणारे इन्कम, चॅनलकडून येणारे इन्कम, मजबूत कुंडली आहे त्यांची, त्याच्यामुळेच ते एवढे पॉप्युलर आहेत. ओके. आणि अर्थातच मेहनतसुद्धा आहे की म्हणजे हा पॉडकास्ट करत असताना वारंवार फक्त जे डोक्यात येतं की काही लोकांना जे काही बोलायचं की आपण हे सगळं जे बोलतोय ना की हे नशिबाचा एक पार्ट आहे किंवा जे अनुकूल वातावरण लागतं त्याच्यासाठी, आणि आपण मेहनत करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे सोशल मीडियावरती हिट होण्यासाठी फक्त उपाय कराल आणि कंटेंट चांगला नाही बनवाल तरीसुद्धा तुम्ही होणार नाही. अर्थातच हे उपाय म्हणा किंवा आपण ह्या ज्या गोष्टी बोलतोय सर्वात अगोदर मेहनत आणि त्याच्यानंतर हे सगळं. बरोबर गुरुजी? बरोबर सर. आता विषय थोडा राहिला. आपण जे बोलत होतो त्यात विषय काय आहे की फुटबॉलसाठी 90 मिनिटे ते 2-2 तास त्याला प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिस केल्याशिवाय तो ग्राउंडवर खेळू शकत नाही. म्हणून शनी हा ग्रह त्याचा प्रॅक्टिस करून घेतो त्याच्याकडून 90 मिनिटे नॉनस्टॉप. मेहनत आहे म्हणून तो पॉप्युलर आहे. असं नाही आहे की बिगर मेहनतीचं काही मिळणार नाही. शनी त्याचा पूर्ण त्याच्याकडून मेहनत करून घेतो तेव्हा त्याला ते यश मिळतं. शनी चांगला मेहनतीशिवाय यश कुणाला नाही. 10वं घर आणि 11वं घर कालपुरुष कुंडलीनुसार 10वं घर मकर राशी स्वामी शनी आहे.
तुम्ही कर्म केल्याशिवाय इच्छापूर्ती होणार नाही. 11 वगैरे इच्छापूर्तीच आहे. त्याचा मालक पण शनी आहे. जोपर्यंत तुम्ही कर्म करणार नाही, मेहनत करणार नाही, काम करणार नाही, तर तुम्हाला यश मिळणार नाही, डिझायर पूर्ण होणार नाही. हे शनीचं रूलच आहे. बरोबर. कालपुरुष कुंडलीनुसार 10व्या आणि 11व्या घराचा मालक शनी आहे. तो बसलेला आहे तुमचं मोजमाप घेऊन. अगदी खूप छान सर. हे सगळं चालू असताना काय होतं की आजकाल जी लोक आहेत, म्हणजे मला त्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल. आपण हा सोशल मीडिया वाढवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी पॉडकास्ट करतो. मला तुम्हाला विचारायला आवडेल सर, तुमचे किती आहेत इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वगैरे? काय झालंय, आत्ता आपण चॅनलची सुरुवात केली आहे. ओके. आणि थोडंसं माझ्या 3ऱ्या घरामध्ये राहू हा निगेटिव्ह बसल्यामुळे, पापग्रह बसल्यामुळे माझे एवढे अजून चॅनल बूस्ट नाही आहे. ओके. हळूहळू पुढच्या वर्षीपर्यंत. आणि ॲक्च्युली बूस्ट करण्यासाठी मी तुमच्याकडे झालोय. ओके. अच्छा. म्हणजे तुमचे ग्रह खराब आहेत म्हणून पॉडकास्टला आमच्याकडे आला. माझा गुरु चांगला आहे पण राहू खराब आहे. ओके. म्हणून माझा पॉडकास्ट लोक बघतील पण माझं रील बघणार नाहीये. अच्छा. माझा पॉडकास्ट चांगला जातो पण माझा राहू थोडा असल्यामुळे रील जाणार नाही किंवा माझे सबस्क्राईबर वाढणार नाही. 4th स्थान आणि 3रं स्थान माझं थोडं पीडित आहे. यासाठी तुम्ही काही उपाय वगैरे आता सुरुवात केल्या, पुढच्या वर्षीपर्यंत होऊन जाणार ते. ओके. म्हणजे हा कॉन्फिडन्स सुद्धा वेगळा आहे. आता प्रेक्षक असे प्रश्न विचारतातच. नाही विचार, माझे स्वतःचे आत्ता मी चालू केलं ना की आता सोशल मीडियात गेलं पाहिजे, सोशल मीडियाशी कनेक्शन राहिलं पाहिजे. बरोबर. मग आता ते सुरुवात केली. 1 वर्षानंतर नक्की वाढलं असणार आहे. खूप छान सर. हे तुम्ही घेऊन आलेल्यात काही गोष्टी सर इथे, म्हणजे ही एक खूप सुंदर अशी घंटा दिसते. काय नेमकी काय झाले सर, आता जे मार्केटमध्ये आपण जे घरी घंटा वापरतो त्यात आणि ह्यात खूप फरक आहे. ओके. हे बघू शकतो? हा बघा, 100 बघण्यासाठीच घेऊन आलेला. वा. तुम्ही याचा नाद येस. हे हँडमेड आहे. की घंटी हे केतू ग्रहापासून बघितली जाते. ओके. त्याचा काय फायदा वगैरे? हा सर, तुम्ही ज्यावेळी घंटी दररोज सकाळी घरी वाजवता, खूप सुंदर नाद आहे त्याचं. हे नाद सर, ह्याचं महत्त्व काय, दररोज सकाळी जर तुम्ही घरी घंटी वाजवता, पूजा करता, ते साधी घंटानाद असते. ही घंटानाद केतूपासून हातानं बनवलेली घंटा आहे. ह्याच्यामध्ये कोणतेही धातू मिश्र नाही. जे ब्रांज ह्या धातूपासून बनवले जाते. ज्यावेळी आपण सकाळी घंटी वाजवतो त्यावेळी आपलं सबकॉन्शियस कॉन्शियस माइंड दोन्ही ॲक्टिवेट होतं. ओके. हे जे रिदम 7, 8, 9 सेकंद चालतं. आणि हे आमच्या गुरुने श्री आचार्य लोहभूषण यांनी स्वतःच्या वेबसाईटवर लॉन्च केलेलं आहे. कोणी जाऊन तिथून घेऊ शकता. ह्याच्यातून तुम्ही पूजा अर्चा करण्यासाठी तुम्हाला जे एनर्जी पाहिजे ती एनर्जी मिळून जाते. घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते. हे दुसरं काय? हे लक्ष्मी पोटली म्हणून आहे. आता मगाशी आपण कसं बोललो की आपलं 2nd हाऊसमध्ये जी राशी बसलेली आहे, मगाशी आपण एक्सप्लेन केलंय, प्रत्येक राशीचं एक झोन सांगितलेला आहे. त्यानुसार यात सर्व साहित्य एकाच ठिकाणी आहे. सर्व साहित्य आपल्याला ह्याच्यामध्ये मिळून जाईल, तुम्हाला काही घ्यायला लागणार नाही. लक्ष्मी यंत्र हे तुम्ही आणून तुमच्या फक्त 2nd नंबरच्या घरामध्ये जी राशी बसलेली आहे त्या राशीमध्ये फक्त ठेवून टाकायचं आणि पूजा करायची. तर लक्ष्मी आपल्या घरी स्थिर राहते. ओके. लक्ष्मी पोटली म्हणतात. ह्या लक्ष्मी पोटली म्हणली जाते. ह्याच्यामध्ये लक्ष्मीसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच पोटलीमध्ये आहे. हे तुमच्या 2nd नंबरच्या घरामध्ये जी राशी बसलेली आहे, मग अशी आपण मेष राशी, वृषभ राशी जी ईस्ट नॉर्थ ईस्ट ही सांगितलेली आहे, त्या झोनमध्ये तुमच्या कुंडलीप्रमाणे ठेवून टाका. नसेल तुम्हाला कुंडलीतलं काय समजत असेल तर तुमच्या जिथं पूजा अर्चा करता तिथं ठेवून टाकला आणि पूजा अर्चा केला तरी सुद्धा लक्ष्मी स्थिर राहते. कारण लक्ष्मीसाठी लागणारं सगळं साहित्य त्याच्यामध्ये आहे. हे आमच्या गुरूंच्या श्री आचार्य लोहभूषण.com लाईफ चेंजिंग ॲस्ट्रो वर हे मिळून जाईल. मी लिंक आपल्याला शेअर करतो. नक्कीच. तिसरं काय आहे? हे हवन सामुग्री म्हणून आहे. आता काय झाले, आपण दररोज घरी पूजा करतो, धूप अगरबत्ती लावतो. त्यानं अगरबत्ती चांगली असते नसते, धूप चांगलं असतं नसते, कुठं बनवलं जातं काय आपल्याला त्याचं माहीत नाही. पण ही सामुग्री प्राचीन आपल्या सनातन संस्कृतीनुसार हे सर्व साहित्य जे हवनला वापरलं जातं, म्हणजे हवन केल्यानंतर लक्ष्मी जी प्राप्त होत होती हवन केल्यानंतर, ते सर्व साहित्य यात घातलेलं आहे. आणि दररोज सकाळी तुम्ही थोडंसं हे घरी जर हवन केला तर घरात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होते. ओके. या सगळ्या वस्तू वेबसाईटवर मिळून जातात. खूप सुंदर सर.
खूप सुंदर सर. म्हणजे हा पॉडकास्ट मला सुद्धा फार एक्साइटिंग वाटला आणि याच्यामधून जे काही लोक आज सोशल मीडियावर येऊ पाहतात किंवा आहेत ते यशस्वी आहेत, खूप यशस्वी व्हायचे. जे यशस्वी झाले नाहीत अजून, त्यांच्यानुसार त्यांना अजून यशस्वी व्हायचं असेल तर हा पॉडकास्ट त्यांच्यासाठी खरंच वरदान आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जी मला गोष्ट नमूद करावीशी वाटते की कोणाच्या डोक्यात हा भ्रम यायला नको की म्हणजे हा पॉडकास्ट पाहिला, त्यातले उपाय केले किंवा या कुंडलीत हे आहेत, आता मी सक्सेसफुल होऊनच जाणार, किंवा माझ्या कुंडलीमध्ये हे नाही तर आता मला काय होऊ शकत नाही, मी त्याचा नाद सोडतो, असं नाही. मेहनत सर्वप्रथम आहे, ही गोष्ट अंडरलाईन करून घ्या. तुम्ही काहीही उपाय करा, तुम्ही कुंडली काहीही असू द्या, परंतु जेव्हा तुम्ही हे सगळं सपोर्टिव्ह सायन्स आहे, बरोबर Yes, सर? yes. हे सपोर्टिव्ह सायन्स आहे. तुमच्या आपल्या मेहनतीला ईश्वरांचं एक ईश्वराचा आशीर्वाद मिळावा, आपल्या नशिबाची साथ मिळावी, याच्यासाठी या गोष्टी आहेत. परंतु मेहनत सर्वप्रथम, ही फक्त गोष्ट अंडरलाईन करून घ्या. सर, काही सांगायचं तुम्हाला याच्यावरती? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडिया काय आहे याचं डेप्थ आपण आज बोललेलं आहे. तसंच मी आता पुढच्या महिन्यात ॲस्ट्रॉलॉजीवर क्लासेस चालू करत आहे. ओके. आठवड्यातून 3 दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार, ऑनलाईन झूमवर ऑनलाईन तुम्हाला क्लासेस मिळून जातील. 6 महिने हे चालणार आहे. ॲस्ट्रॉलॉजी काय आहे, सनातन संस्कृती काय आहे आणि काय ह्याच्या पाठीमध्ये दडलेलं आहे, बरोबर, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. हे शिकण्यासाठी तुम्ही माझे संपर्क साधा. मी तुम्हाला 6 महिन्यात ॲस्ट्रॉलॉजीचं डेप्थ शिकवतो. म्हणजे ठीक आहे, क्लासेसचं ठीक आहे सर, परंतु काय गरज काय असते आपल्याला? ॲस्ट्रॉलॉजीची गरज आहे नॉर्मल आयुष्यामध्ये? मी माझं काम करतो, जगतो, त्याच्यामध्ये मला ॲस्ट्रॉलॉजी शिकण्याची काय गरज आहे? मला ॲस्ट्रॉलॉजी नाही व्हायचं तरीसुद्धा ॲस्ट्रॉलॉजी शिकली पाहिजे? हां सर, आपले मूळ 5000 वर्षापासून आलेलं ज्योतिषशास्त्र हे काय डेप्थ आहे, किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कोणतर फसवू नये. तुमच्या घरातील छोटे छोटे उपाय किंवा तुमचे नक्षत्र किंवा ग्रह कसे काम करतात, तुम्ही ते जर शिकून घरातले स्वतःचे जरी उपाय करत बसला, कुणाला एवढं मोठी फी देणं, आज हिंदी चॅनलमध्ये किंवा हिंदीमध्ये प्रचंड फी घेतात ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आणि तिथं लोक फसतात आपली. तर ते फसू नयेत. एक छोट्याशा पैशामध्ये तर तुम्ही जर ॲस्ट्रॉलॉजी शिकत असाल तर तुम्ही परत भविष्यात कुठे जाऊन फसणार नाही. बरोबर. तर तुम्ही नोकरी करत करत 1 तास जर वेळ दिला किंवा जॉब करत, बिझनेस करत, घरातील काम करत स्त्रियांनी जर वेळ दिला, तुमच्यासाठी शिका, कुटुंबातल्या घरातल्यासाठी का, कुठं जाऊन फसू नये, त्याच्यासाठी शिकायचं आहे. खूप छान, खूप सुंदर. म्हणजे आजचा हा पॉडकास्ट टोटली सोशल मीडियावरती असणाऱ्या लोकांसाठी किंवा सोशल मीडियावरती येऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी होता आणि त्याची संख्या मला वाटतं 90-95% आहे. आज प्रत्येकाला सोशल मीडियावरती यायचं आहे, म्हणून मला फार आनंद होतो आहे की आज 90-95% लोकांसाठी हा पॉडकास्ट आहे, इतक्या वास्ट ऑडियन्ससाठी हा पॉडकास्ट आहे. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला सांगा. आणि सरांचं जे काही नॉलेज आहे, सोशल मीडिया फार इथून मागे पण मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला बऱ्याच ज्योतिषांसोबत, परंतु एखादी रील दुसरी रील निघाली एवढंच आपलं बोलणं झालं. परंतु आज संपूर्ण 1 तासभर याच एका विषयावरती बोललं, त्याच्यातून मला सरांच्या नॉलेजची डेप्थ समजली. आणि इथून पुढे जर सरांसोबत आणखी पॉडकास्ट आपल्याला पाहिजे असतील तर तुम्ही पहिले तर या पॉडकास्टला लाईक करायचं आहे, जेही तुम्हाला वाटलं कमेंट करायचं आहे, जोही तुमच्या मनात प्रश्न असेल तो कमेंट करायचा आहे. आमच्यामध्ये काही सुधारणा करायची ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. नक्कीच आम्ही सुधारणा करतच इथपर्यंत आलेलो आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सरांसोबतचं जो पॉडकास्ट पाहिजे सेकंड, त्याच्याविषयी कमेंट करायचे. तुमच्या जर जास्तीत जास्त कमेंट आल्या तर आपण सरांना पुन्हा या मंचावरती येण्याची विनंती करू आणि सर येतील सुद्धा नक्कीच. कोणताही विषय असू दे, त्या विषयावर मी पॉडकास्ट करू शकतो. नक्कीच आपण पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या विषय, आज जसं सोशल मीडिया कव्हर केलं, उद्या शेअर मार्केट करू शकतो, उद्या एज्युकेशन करू शकतो. वेगवेगळ्या विषयावरती आपण ॲस्ट्रॉलॉजीशी रिलेटेड पॉडकास्ट नक्कीच येत्या काळात करू. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला राजमंचावरती आणखीन कुठले गेस्ट बघायला आवडतील, कुठले विषय ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करा. त्या गेस्टला त्या विषयांसोबत या मंचावरती घेऊन येण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करूयात. आणि तुम्ही सगळे पहिले तर सबस्क्राईब करा. बरेच लोक पॉडकास्ट पाहतात, सबस्क्राईब करत नाही. कारण तुम्ही एक जरी सबस्क्राईब केला तरी आम्हाला ताकद मिळते आणि असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी आम्ही पुढे येतो आणि तुमच्यासमोर तुमच्याच आयुष्यात व्हॅल्यू ॲड करण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. आणि हा राजमंचावरती तुमचा डेब्यू होता, हा पहिला पॉडकास्ट होता, परंतु हा शेवटचा नाही. हे नक्कीच आपल्या इथून भरपूर पॉडकास्ट होणार आहेत आणि आपण लोकांची अशीच सेवा करत राहू. थँक्यू सो मच. धन्यवाद.